आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. राजाराम, 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 माझे सरकार, माझे सरकार. सरकार नाही, सखा. सखा, मित्र, मित्र. अजूनही तुम्ही हेही सांगितलं नाही की हे मुनिव्रत का धारण केलंय आपण? अरे आम्ही असताना कोणी रामजींकडे वाकडी नजर करून पाहिलं तर त्याचे डोळे काढून हातात देऊ आम्ही. आम्ही निषाद आहोत, निषाद. हत्ती घोड्यांवर बसून आलेल्यांच्या हातात काहीच लागणार नाही. भरताच्या सेनेशी लढून शिंगेरपूरला आम्ही लढाईपूर बनवून टाकू. आम्हा निषादांच्या शवांवरच पाय ठेवून भरताला गंगा पार करता येईल. जा, वाजवा युद्धाचा नगारा. कुमार, हे श्रृंगवीरपूर आहे. इथले राजा निषादराज हे आहेत. ते श्रीरामांचे परमभक्त आहेत आणि श्रीराम त्यांना आपला मित्र आणि सखा मानतात. काय? श्रीराम ह्यांना आपला मित्र मानतात? मग तर ते माझ्याकरता रामदादांसारखेच आहेत. आर्य सुमंत, मला त्यांचं लवकर दर्शन घेतलं पाहिजे. आर्य सुमंत, हा रथ इथं का थांबवलं? कुमार, इथे आपल्या कौशल राज्याची सीमा संपते. भ्राता लक्ष्मण, आता इथून आपण आपली मातृभूमी सोडून जात आहात. भ्राता लक्ष्मण, देवी सीते, आपल्या देशाची सीमा पार करण्याआधी या आपण आपल्या जननी जन्मभूमीचा निरोप घेऊ. मातृभूमीच्या मातीला आमचा शतशः प्रणाम. हे क्षुभाकू वंशाची जन्मभूमी, पृथ्वीवरील सर्वात पवित्र ठिकाण. हा राम आज तुझ्या पदराच्या छायेतून दूर जात आहे, पण मी मात्र जिथं राहीन, माझं हृदय तुझ्या पावन मातीतच गुरफटलेलं असेल. माते, मी तुझी थोडीशी माती घेऊन जात आहे, म्हणजे रोज कपाळावर याचा टिळा लावू शकेन आणि या रूपात मातृभूमीची मी रोज वंदना करू शकेन. इथून निषाद राजगोहची सीमा सिंगवीपूर आरंभ होते. निषाद राजगोह आमचे मित्र. हो राजाजी, आम्ही नीट पाहिलंय. अयोध्या नरेशाची सूर्य पताका आहे रथावरती, आणि त्या रथावरती बसले आहेत 2 धनुष्यधारी तरुण आणि सोबत एक स्त्री आहे रथावर. रथावर सूर्य पताका आहे आणि सेना नाही आहे, बरोबर? नाहीये राजा, आम्ही नीट पाहिलंय. पाठलागही केलाय त्यांचा. रथ शिंगवेपुरापर्यंत आला आहे. तो गंगेच्या किनारी वटवृक्षाखाली उभा आहे. 2 धनुर्धारी तरुण आणि रथावर कोण असतील रे? राजा, सारथी त्यांना कधी कुमार म्हणतात तर कधी कधी श्रीरामही म्हणतात. काय म्हणालास? श्रीराम, अयोध्येचे राजकुमार? अरे मूर्खा, असं का नाही सांगत की श्रीराम आलेत? आमचे मित्र, आमचे गुरु आश्रमातील सखा, आमचे सरकार आमच्या गावात आलेत. आमचं अहोभाग्य. तुम्ही तर नेहमी हेच म्हणत आलात की त्यांनी आम्हाला वचन दिलंय की एक दिवशी तुझ्या गावी नक्की येईल. अगं, वचन तर दिलं होतं, पण राजा खरोखरच एका खेडवळ मित्राच्या गावी आलेत यावर विश्वास तर तेव्हाच बसेल जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी त्यांचं दर्शन होईल. अरे, उभा राहून बघत काय बसलायस? जा, जाऊन सगळ्या वस्तीला खबर दे. सांग की आपल्या सर्वांना राजा रामांचं स्वागत करायला जायचं आहे. आज रात्री इथंच गंगा तीरी या वृक्षाखाली विश्रांती घेऊया. उद्या पहाटे गंगा पार जाण्याची तयारी करूया. जशी आज्ञा.
यावं भैया, बसावं. आपण म्हणत असाल तर आपले मित्र निषाद राजगोहला आपल्या आगमनाची सूचना देऊ. नाही आर्य, त्यांना काय व्यर्थ कष्ट द्यायचे. पहाटे सूर्योदय झाला की आपल्याला निघायचंच आहे. बंधू जन हो, आज खूप भाग्याचा दिवस आहे. आज आमचे स्वामी आले आहेत. आमचे प्रभू अयोध्येचे राजकुमार श्री राम आले आहेत आपल्या लोकांच्या गावामध्ये. आपापल्या भेटी घेऊन चला आमच्या बरोबर. तसं त्यांच्या स्वागतासाठी उपहारांची काही आवश्यकता नाही आहे. आमचे स्वामी तर केवळ प्रेमाचे भुकेले आहेत. चला सर्वांनी आमच्या बरोबर चला. राजा राम, राजा राम, राजा राम, राजा राम, राजा राम. माझे सरकार, माझे सरकार. सरकार नाही, सखा. सखा, मित्र, मित्र. प्रभू, शेवटी आपण आलातच ना आमच्या गावामध्ये. आमचे गावकरी आपल्या दर्शनासाठी येत आहेत. आपण विराजमान व्हावं. यावं प्रभू, विराजमान व्हावं, विराजमान व्हावं. राजा रामचंद्रांचा, राजा रामचंद्रांचा, राजा रामचंद्रांचा, राजा रामचंद्रांचा, राजा रामचंद्रांचा. मित्रा, तुला भेटून आज खूप प्रसन्न वाटत आहे. ही सौभाग्याची गोष्ट आहे की आज मी तुला आपल्या बंधू बांधवांबरोबर स्वस्थ आणि आनंदी पाहतो आहे. सांग मित्रा, तुझ्या राज्यामध्ये, तुझ्या परिवारामध्ये तथा तुझ्या वनामध्ये सर्व काही कुशल आहे ना? सगळी आपली कृपा आहे महाराज. तू प्रेमानं या ज्या सर्व भेटी मला दिल्या आहेत त्यांचा मी स्वीकार करतोय. परंतु दुसऱ्यानं दिलेली कोणतीही वस्तू मी ग्रहण करू शकत नाही, स्वतःसाठी वापरू शकत नाही. आता मला तपस्व्याप्रमाणे धर्मात स्थिर राहून वनामध्ये राहायचं आहे. वनामध्ये निवास करणार काय? पण का? हे सगळं मला काही समजत नाहीये सरकार. अजूनही तुम्ही हेही सांगितलं नाही की हे मुनिव्रत का धारण केलंय आपण. सरकार, हा काय वेश करून आलात? हे काय अनोखं रूप धारण करून आला आहात प्रभू? राजकुमाराचे मुनिकुमार झालात. आणि हे लक्ष्मण भाऊ पण आणि या जनकनंदिनी देवी सीता तुझी वहिनी. वहिनी नाही, वहिनी म्हणण्याची लायकी या दासाची नाही. ही देवी, अयोध्याची राजराणी, ही तर आमची माई, सीतामाई आहे. बस हेच मानून मग्न राहू आम्ही. माई, आपले चरण स्पर्श करू द्या आम्हाला. नाही नाही, आमच्यासाठी जसे लक्ष्मण भाऊ तसेच तुम्ही. धन्य तुझी औक्षवंत हो राजराणी सीते. तुझे आयुष्य वाढो, सौभाग्यवती हो. अजूनपर्यंत हे नाही सांगितलं सरकार की हा कोणता वेश धारण करून अयोध्येहून आला आहात. निषादराज, तुझे सरकार आपल्याच मुखातून सावत्राई कैकईच्या कर्तुतीची कहाणी नाही सांगणार. आर्य सुमंत, जी गोष्ट संपूर्ण जगाला माहित आहे ती गोष्ट आपल्या मित्रापासून लपवणार भैया? मी देखील खूप दुःख पाहिले सरकार. आपल्या मुलाला राज्य देण्यासाठी सावत्र मुलाला वनवास दिला. हेच ना सरकार? निषादराज,
तू तर आमचा मित्र आहेस. आमच्या मातेचा अपमान नको करूस. रागावू नका सरकार. आमची एवढी हिंमत कुठे. बस आज आमचा पाहुणचार कबूल करा. यातच आमचा मान वाढेल. आपण यावं लक्ष्मण भाऊ आणि सीतामाईला घेऊन सिंगवीरपूर नगरीला पवित्र करा महाराज. नाही निषादराज, आम्ही वनवासाचं व्रत घेतलं आहे. त्यामुळं नगरात प्रवेश करणं आमच्यासाठी वर्जित आहे. आता आम्हाला तपस्वींसारखं आणि मुनींसारखं जीवन व्यतीत करायचं आहे. आम्ही गवत आणि पानांच्या बिछाण्यावर झोपू. जशी सरकारांची इच्छा. गंगातीरीच प्रभूंची सेवा करून आम्ही जीवन धन्य करू. सरकार, आपल्या आज्ञेच्या अनुसार बिछाना तयार आहे. चलावं. ये सीते. सरकार, एक विनंती आहे आमची, जर आपण ऐकलीत तर. एवढा संकोच का? सांग जे सांगायचं आहे. स्वीकार करावा. तिला नाकारू नका. अयोध्येसारखं चक्रवर्ती राज्य तर नाही, पण निषादचं हे छोटस सिंगवीरपूर राज्य आपल्या चरणाशी समर्पित आहे. गंगा आईची शपथ घेऊन सांगतो, सगळं राज्य आपलं आहे. आजपासून आपण आमचे राजा आणि आम्ही आपली प्रजा. मित्र म्हणवता तर ही याचना नाकारू नका सरकार. मित्रा, तुझ्या स्नेहानं, तुझ्या सत्कारानं आणि तुझ्या समर्पणानं आम्ही भावनाविवश झालो आहोत. आम्हाला तुझ्या मैत्रीचा सदैव अभिमान वाटेल. सरकारांनी माझं म्हणणं ऐकलं. नाही मित्रा, आम्ही तुझ्या सत्काराचा स्वीकार करतोय, परंतु त्याला ग्रहण करू शकत नाही. राज्य तर आम्हाला अयोध्येचंही देत होते पिताश्री. काय म्हणताय सरकार? त्यांनी तर आपल्याला राज्याबाहेर काढलाय. त्यांनी नाही काढलं, आम्ही स्वतः निघून आलोय त्यांचं वचन पाळण्याकरता. हाच आमचा धर्म आहे. निषादराज, तो पाळण्यासाठी आमची सहाय्यता करा. हो प्रभू, आपल्या संकल्पासमोर तर ब्रह्मदेवही हार मानतील. आम्ही तर आहोतच तुच्छ. आमच्या भाग्यात आपली सेवा नसेल. जा, आता जाऊन झोप जा. लक्ष्मण, जा आता, तूही विश्रांती घे. आर्य सुमंतांच्या झोपण्याचाही प्रबंध कर. सरकार, आपण चिंता करू नये. सगळा प्रबंध झाला आहे. आपण आराम करावा. चला लक्ष्मण भाऊ, या. सीते, तूही झोप. वनात तर असेच बिछाने मिळणार. या लक्ष्मण भाऊ, आपल्यासाठीही बिछाना तयार आहे आणि आर्य सुमंत्रांसाठीही व्यवस्था केली गेली आहे. नाही निषादराज, आम्ही नाही झोपणार. आम्ही भैयांचे पहारेकरी आहोत. म्हणजे काय, आपण झोपणारच नाही? नाही, मातेने सांगितलं होतं, भैया झोपले तर पहारा करावा. धन्य आहात, धन्य आहात लक्ष्मण भाऊ. भावा भावातील प्रेमाची अशी उपमा संसारात दुसरी कोणतीही होऊ नाही शकत. धन्य आहात तुम्ही, आणि धन्य आहे तुमची माता, जिने तुमच्यासारख्या कर्मवीर पुत्राला जन्म दिला. आमची तर दुःखाने आज छाती फाटते की चक्रवर्ती राजाचे पुत्र आज वाळलेल्या गवताच्या बिछाण्यावर झोपले. महाराज जनकांची कन्या आणि महाराज दशरथांची पुत्रवधू, जिचा रामासारखा नवरा आहे आणि आपल्यासारखा दीर आहे, तिलाही बिचारीला पानांवर झोपावं लागलं. काय रे विधात्या, भाग्य यांचंही विपरीत होऊ शकत असेल तर आमच्यासारख्या मनुष्याची काय अवस्था होईल. कैकई, तू हे काय करून बसलीस? मित्रा, कुणाला दोष देऊन भाग्यातील रेषा नाही बदलत. मनुष्य आपल्याच कर्माचं फळ भोगतो. या संसारात तोच सुखी आहे
जो जीवनाला स्वप्नाप्रमाणे समजेल. असल्या गोष्टी आम्हाला नाही समजत सरकार. आम्ही तर केवळ एवढंच जाणतो की ज्याने आमच्या मित्राला दुःख दिलेलं आहे आम्ही त्याला नाही क्षमा करू शकत, कधी क्षमा नाही करू शकत. अरे चला लवकर लवकर चला. सरकार, सरकार, प्रणाम प्रभू. या निषादराज, तुम्ही योग्य वेळी आलात. प्रभू, हे काय झालं? या केसानं काय केलं प्रभू? मित्रा, जर वनातच राहायचं आहे तर पूर्णपणे मुनिवेश धारण केला पाहिजे. आता इथून आम्ही गंगा पार करून पुढं वनात पायीच जाऊ. पुढे जाणं गरजेचं आहे का प्रभू? हाही वनप्रदेशच आहे. प्रभू, एकदा निषादच्या विनंतीचा विचार तर करा. हे राज्य आपलं आहे, हा दास आपला आहे. 14 वर्ष या प्रदेशात राज्य करा आणि आम्हाला सेवा करण्याची संधी द्या. आमचं जीवन धन्य होईल प्रभू. निषादराज, तू आमचा मित्र आहेस ना. एका मित्राचा धर्म आहे की तो आपल्या मित्राची अशी सहाय्यता करेल की त्याला कर्तव्याच्या मार्गावर चालण्यासाठी आधार मिळेल. तू तुझ्या प्रेमाला आमच्या कर्तव्य मार्गातील अडसर बनवू इच्छितोयस? हे उचित नाही मित्रा. आपल्या भावनेचा आवेग आवर आणि आम्हाला पुढे जाण्याची अनुमती दे. कर्तव्य भावनेपेक्षा श्रेष्ठ असतं. या मोठ्या मोठ्या गोष्टी आपणच जाणू सरकार. आम्हाला तर केवळ एवढंच कळतं की प्रेमाहून श्रेष्ठ काही नसतं आणि प्रेमाहून अधिक महत्वाचं पण काही नसतं. आमचा तर केवळ प्रेमच आहे, जर स्वीकार केला तर तुला आमच्या त्याच प्रेमाची शपथ आहे मित्रा. आम्हाला आमच्या मार्गावर पुढे जाऊ द्या. आम्हाला प्रेमाची शपथ घालताय तर पुढे मी काय बोलू सरकार? जशी आपली आज्ञा. तर मग एखाद्या नावाड्याला सांगून एका नावेचा प्रबंध कर. आम्हाला गंगापार पोहोचव. तुझी खूप कृपा होईल मित्रा. नाही नाही प्रभू, स्वामीने सेवकासमोर हात जोडले तर सेवकाला पाप लागतं. आम्ही आपल्या प्रत्येक आज्ञेचं पालन करू. आपण निश्चिंत असावं. नावेचा प्रबंध होईल. मी आताच जातो. मुनिश्रेष्ठ, मी महाराज दशरथांचा पुत्र राम आपल्या श्रीचरणी प्रणाम करतो. चिरंजीवी हो, यशस्वी हो. हा माझा छोटा भाऊ लक्ष्मण आहे. कल्याण मस्तू. ही विदेहराज जनकांची पुत्री आणि माझी कल्याणमयी भार्या सीता आहे. अखंड सौभाग्यवती भव. हे गंगापाळ प्रदेशातील निषादूंचे राजा गुहू माझे मित्र आहेत. वनात आमच्या सहाय्यतेला एवढे दूर आले. आम्ही तर आपले सेवक आहोत मुनिराज. आयुष्यमान भव. हे रघुनंदन, आपल्या सर्वांचं आमच्या आश्रमात स्वागत आहे. अर्घ्य ग्रहण करा. सदानंद, यावं हे राम. आसन ग्रहण करा.
बसा देवी. हे काय निषादराज, श्रीरामांचे मित्र आहात तर त्यांच्या बरोबरीचं आसन ग्रहण करा. नाही नाही मुनिवर, आम्ही नीच जातीचे आहोत, खूप छोटी माणसं आहोत. स्वतःला छोटं मानण्यातच तुमचं मोठेपण आहे. राहिली नीच होण्याची गोष्ट, तर श्रीरामांनी कोणाला नीच होऊच दिलं नाही. रामाचे मित्र असून स्वतःला नीच कसे म्हणवता तुम्ही? जो प्रभूला प्रिय असतो त्यालाच हरीचा जन म्हणतात. त्याची जात सगळ्यात उच्च असते. आसन ग्रहण करा राजन. धन्यवाद. हे रघुनंदन, ब्रह्मऋषी विश्वामित्रांच्या आश्रमात तुम्ही जे साहस, जो दिव्य पराक्रम दाखवला होता, त्याची कीर्ती ऐकल्यापासूनच आम्ही तुमच्या दर्शनाची वाट बघत होतो. हे महामनस्वी, आमच्या या तपोवनात तुमचं आतिथ्य करून आम्हाला अशा अलौकिक आनंदाचा अनुभव होत आहे, जशी आमच्या समस्त जीवनाची तपस्या आणि साधनेचं सुफळ मिळालं, जसं आमच्या संपूर्ण जीवनाचं पुण्य परिपूर्ण झालं. हे मुनीश्वर, आपण ज्यांचा आदर कराल तो विनासायास मोठा होतो. आपल्या केवळ दर्शनामुळेच मनुष्य सर्व दुःखांपासून निवृत्त होऊन जातो. धन्य हो राम, धन्य हो. बस एकच गोष्ट आमच्या मनाला खिन्न करत आहे. आमचे परममित्र महाराज दशरथांनी विना अपराधानी तुम्हाला वनवास कसा काय दिला? आपण त्रिकाळदर्शी आहात, सर्वज्ञ आहात. आपण तर हे जाणताच की पिताश्रींनी मला वनवास देऊन माझ्यावर इतके उपकार केलेत की मी आपल्यासारख्या पुण्यवान महात्म्यांचे दर्शन करू शकलो. हे पुरुषोत्तम, आपल्या मर्यादेला अनुसरूनच निर्विकार भाव आहे तुझ्यात. कुठलाही अपराध न करता निर्वासित होऊन वनवासाचं दुःख भोगशील, याचा विचार येताच आमचं हृदय अत्यंत व्यथित होतंय. विश्वास करा पूज्यवर, मी शपथपूर्वक सांगतोय, कणभरही दुःख नाहीये वनवासामध्ये. अत्यंत आल्हादकारी अनुभव आहेत वनवासांच्या नवजीवनामध्ये. आपल्यासारख्या महामुनिषू मुनींचे आणि तपस्वीचे दर्शन होतील. जागोजागीचे साहस, सत्कर्म आणि असहाय्यांच्या सेवेचे सुअवसर प्राप्त होतील. धन्य हो रघुकुल केसरी, धन्य हो. तुमचं आत्मबल, तुमचा आत्मविश्वास आम्हा तपस्वींपेक्षा वरचढ आहे. पितृ आज्ञा पालन करण्याचा तुमचा आदर्श आर्य संतानाकरिता अनंत काळापर्यंत एक ज्वलंत दीपस्तंभ बनून राहील. वत्स, गंगा आणि यमुनीच्या संगमावर वसलेलं हे स्थान हे खूपच पावन आणि खूपच रम्य आहे. आमचा आग्रह आहे की तू देवी सीता आणि आपला धाकटा भाऊ लक्ष्मणाच्या साथीने याच आश्रमात शांतीपूर्वक निवास करावा. क्षमा मुनीवर, इथे निवास करणं अनुकूल नाही होणार. का वत्सा? तीर्थराज प्रयागच्या पावनभूमीवर निवास करण्यामध्ये कोणती बाधा आहे? आमच्या राज्याची सीमा या इथून जवळच आहे. तिथे कळताच अयोध्यावासियांची रांगच लागेल. आपल्या आश्रमाची शांतीही मोडेल आणि आमचा उद्देशही पूर्ण होणार नाही. म्हणून एकांत काळात दुसरं स्थान सांगण्याची कृपा करा. इथून 10 कोसाच्या अंतरावर चित्रकूट नावाचा एक परमपवित्र आणि खूपच रमणीय पर्वत आहे. तिथे पण अनेक साधक तपस्वी आपापल्या साधनेत लीन आहेत. ते स्थान तुझ्यासाठी उपयुक्त राहील. चित्रकूट कोणत्या मार्गाने जाणे योग्य होईल मुनीवर? राम, तू ज्या मार्गाने जाशील तो मार्ग सुगम होऊन जाईल. त्याच्यासाठी तुला यमुनेला पार करावं लागेल. तिथे कोणतेही नाव नाही मिळणार. निषाद राज तुझ्या बरोबर आहे. त्यांच्या मदतीने बांबूचा एक पडाव बनवून घे. त्या पलीकडे थोडं चालत गेल्यावर श्यामवट नावाचा एक पवित्र वटवृक्ष मिळेल, ज्याच्या सावलीत कित्येक सिद्ध पुरुष आपापल्या साधनेत लीन आहेत.
ते दिसणार नाहीत. त्यांना प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद जरूर घे. तिथूनच तुला चित्रकूटचा मार्ग मिळेल. राम, तुझा वनवास जगासाठी कल्याणकारी सिद्ध हो. आम्ही पिता समान सदा तुझ्या कल्याण कामनेत लीन राहू. जशी आज्ञा मुनिवर. द्या दादा, धनुष्य माझ्याकडे द्या, मी ठेवतो. बाजूला निषाद दादा, हे सगळं मी करतो. हा, जशी आज्ञा. सरकार, एक एक बांबू निवडून पडाव बांधलाय. आता याला सांभाळून चालवायचंय. बस, पडाव बांधलाय. अच्छा मित्रा, तू आम्हाला खूप साथ दिलीस. आम्ही सदा तुझे ऋणी राहू. आता यमुना पार करून आम्ही निघून जाऊ आणि तूही परत घरी जा. काय म्हणालात सरकार? काय म्हणालात? निषादराज, तू वचन दिलं होतंस ना, जेव्हा मी सांगेन तेव्हा परत जाशील म्हणून. असं कठीण वचन दिलं होतं मी? सरकार, अजून तर यमुना नदी पार करायची आहे तुम्हाला. पुढे खूपच धोका आहे. धोके तर पावला पावलावर असतील निषादराज. आमचं ठिकाण निश्चित झालेलं आहे. तू पण अनिश्चित काळापर्यंत तुझ्या राज्यापासून दूर नको राहूस. जाता जाता मी तुझ्यावर एक उत्तरदायित्व टाकत आहे. भरताने नुकताच राज्यभार सांभाळलाय. त्याला त्याची शासन व्यवस्था नीट करायला थोडा वेळ लागू शकेल. तुझं राज्य कौशल देशाच्या सीमेवर आहे. म्हणूनच जोपर्यंत भरत पूर्णपणे राज्य सांभाळत नाही, तू सीमेचं रक्षण कर. तुम्ही कोणतीही काळजी करू नका सरकार. मी तुम्हाला वचन देतो, आम्हा निषादांच्या शवांवरून जाऊनच शत्रूला सीमा पार करावी लागेल. हे आमचं वचन आहे. ठीक आहे मित्रा. होता विरह विव्हळत फिरे, नाविक आणि निषाद, धीर वीर रघुवीरापुरी, ना सुख नाही विषाद. खोल नदी तराफा बांबूचा, लक्ष्मणा हाती रे वल्हे, पुढे वन हे पथ निर्जन हा, ना कुणी संगे ना आधार. विधी लिखित हे तू लिहिलेले उमजत रे नाही. जनप्रिय सीताराम लक्ष्मण वनास हे जाती. जनप्रिय सीताराम लक्ष्मण वनास हे जाती. नाथास सोडून आला निषाद तर मंत्री तिथे वाट पाहतसे.
दुःखी असे हतबुद्ध असे असमंजस विचारी पडतसे राम लक्ष्मण अन सीते विनारथ जाईल कसा अयोध्येकडे अयोध्येकडे अयोध्येकडे. प्रणाम मंत्रीजी, प्रणाम. प्रणाम. मंत्रीजी, अजूनपर्यंत आपण अयोध्येला गेला नाही? निषादराज, मी रोज प्रयत्न करतो, रोज रथाला घोडे बांधत असतो. न माझे पाय अयोध्येकडे वळतात, न घोडे पुढे जातात. रिकामा रथ नेऊन अयोध्या निवासियांना तोंड दाखवू, माझ्यात एवढं साहस नाहीये, माझ्यात एवढं साहस नाहीये. निषादराज, एवढंच सांगा की तुम्ही श्रीरामांना कुठे सोडून आलात? सरकार, आम्ही त्यांना कुठे सोडून आलो? तेच आम्हाला सोडून चित्रकूट पर्वताकडे गेले. बस, मी पण चित्रकूटावर जाईन. नाही सुमंत मंत्री, नाही. तुम्हाला रामाची आज्ञा आठवत नाही का? या अवज्ञेचा मला कितीही दंड केला तरी पण मी 14 वर्षानंतर याच रथात त्यांना बसवून त्यांच्या बरोबरच अयोध्येला परतेन. नाही सुमंत मंत्रीजी, हे उचित नाही होणार. या वेळेला रामांची आज्ञा पाळणं हाच तुमचा धर्म आहे. नाहीतर राजा, प्रजा आणि रामाचे तुम्ही दोषी ठराल. माझी विनंती ऐका, आपण अयोध्येला परतावं. नाही. हो महाराज, आमच्यावर कृपा करा आणि अयोध्येला परत जा. नाही. हो, चलावं महाराज. आपल्याला श्रीरामांची शपथ आहे. अयोध्येला परत जावं महाराज, नाहीतर श्रीराम खूप दुःखी होतील. आणि महाराज दशरथांचा तरी विचार करा. त्यांना तुमची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे आता. हो, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण मला क्षमा करा, पण तुम्हाला अयोध्येला जावंच लागणार महाराज. आमची शपथ आहे. चलावं महाराज, चलावं. काय सांगताय? अयोध्येचा राजा भरत खूप मोठी सेना घेऊन लढायला येतोय. अरे पण नीट माहिती काढलीये का? हो राजाजी, खूप मोठी सेना आहे. हत्ती, घोडे, पुढे पताका पण लावलेल्या आहेत. भरत वनात सैन्य घेऊन कुठल्या विचाराने आलाय? विचार तर सरळ आहे राजन. कैकेयीचा मुलगा आहे ना, त्याचं डोकं फिरलं असेल. रामानं राज्याधिकार दाखवला म्हणजे ही वेळ उत्तम आहे. राम लक्ष्मण भावांना जंगलामध्ये मारून टाकून आपण निष्कंटक राज्य करू. अरे आम्ही असताना कोणी रामजींकडे वाकडी नजर करून पाहिलं तर त्याचे डोळे काढून हातात देऊ आम्ही. आम्ही निषाद आहोत, निषाद. हत्ती घोड्यांवर बसून आलेल्यांच्या हातात काहीच लागणार नाही. भरताच्या सेनेशी लढून शिंगेरपूरला आम्ही लढाईपूर बनवून टाकू. राजन, त्यांच्या इतक्या मोठ्या सेनेसमोर आपली लहानशी सेना किती वेळ टक्कर देऊ शकणार आहे? अरे चुप, डरपोक कुठला. तुला भीती वाटत असेल तर बांगड्या भरून घरात बस जा. अरे सामना नाही करू शकलो तर आपल्या रामजींसाठी मरू तर शकतो आम्ही. आम्हा निषादांच्या शवांवरच पाय ठेवून भरताला गंगा पार करता येईल. जा, वाजवा युद्धाचा नगारा. माझ्या प्रिय योद्ध्यांनो, आज कृपानिधान श्री रामचंद्रांच्या नावावर मरण्याची वेळ आली आहे. माहितीये का, आपल्या प्रभूंनी तर अयोध्येचा राजपाट एका क्षणातच भरताला दान करून टाकला. पण तोच राजा भरत आपली संपूर्ण सेना घेऊन बाहेर पडलाय आपल्या श्री रामचंद्रांना आणि लक्ष्मण भाऊंना वनात घेरून मारण्यासाठी. त्यांना काय वाटलं की ते वनात एकटेच आहेत? अरे त्या कैकेयीच्या मुलाला हे माहित नाही की रामाच्या नावावर बलिदान करणाऱ्यांनी ही भूमी भरलेली आहे. आज मोठ्या परीक्षेची वेळ आली आहे. आज खूप मोठ्या शक्तीशी 2 हात करायचे आहेत. आम्ही गंगा मातेची शपथ घेऊन सांगतो की आम्ही जिवंत असेपर्यंत रामचंद्रांचा शत्रू गंगा पार करू शकणार नाही.
गंगेच्या सर्व घाटांना घेरून ठेवा. जंगलातल्या झाडांमध्ये धनुष्यबाण आणि खड्ग उचलून मोर्चा जमवा. गंगा मातेची धवलधारा रक्ताने लाल करून टाका. भरताच्या सेनेचे अवशेष आज गंगेमध्ये वाहतील. वीरांनो, लक्षात ठेवा, युद्धात मरण, आणि तेही गंगेच्या काठावर, आणि तेही प्रभू रामचंद्रांच्या रक्षेसाठी. अरे, जिंकलो तर श्री रामचंद्रांची सेवा करू, आणि मेलो तर सरळ मोक्ष मिळेल. पण भरतच काय, स्वतः काळ जरी श्रीरामांसाठी पुढे आला तर त्या काळासाठी आम्ही निषाद काळ बनून लढू. हो हो, आम्ही तर काळासाठी काळ बनू. आम्ही जिवंत असेपर्यंत भरत गंगेच्या पार जाऊ शकणार नाही. तर मग म्हणा, श्री रामचंद्रांचा विजय असो! श्री रामचंद्रांचा विजय असो! निषाद योद्ध्यांनो, पुढे या. थांबा राजन, थांबा. काही विचार न करता उत्साहात येऊन कूच करायला निघालात. आमची चूक झाली, कारण वेळ थोडा आहे. पण न विचारता कार्यात पश्चातापही करावा लागतो. आमचा शकुन तुमच्या कार्याच्या विरोधात बोलतोय. आधी भरतला भेटा, जाणून घ्या त्याच्या मनात कुठला भाव आहे. आमच्या विचाराने युद्धाची गरजच नाही. तुमचा हा विचार आहे तर आम्ही त्यानुसारच कार्य करू. युद्धात तर कधी कोणाचं भलं झालंच नाहीये. योद्ध्यांनो, तुम्ही सगळ्यांनी जाऊन गंगेच्या काठाला घेरा आणि झाडामध्ये लपून बसा. आम्ही जाऊन भरतजींना भेटतो, रहस्य जाणतो की त्यांचा भाव मित्रत्वाचा आहे का शत्रुत्वाचा. वैर आणि प्रेम लपवता येत नाही. आम्ही संकेत केल्यावर आक्रमण करा, समजलं? तुम्ही सावध राहा, नाहीतर रामाचा मित्र समजून पाठीमागून अकस्मात वार तुम्ही होईल. चिंता करू नका राजन. तुमच्याकडे कोणी नजर वर करून पाहिलं तर त्याचे डोळे फोडून टाकू. कुमार, हे शृंगवीरपूर आहे. इथले राजा निषादराज हे आहेत. ते श्रीरामांचे परमभक्त आहेत, आणि श्रीराम त्यांना आपला मित्र आणि सखा मानतात. काय? श्रीराम ह्यांना आपला मित्र मानतात? मग तर ते माझ्याकरता रामदादांसारखेच आहेत. आर्य सुमंत, मला त्यांचं लवकर दर्शन घेतलं पाहिजे. अयोध्येचे राजा भरत कुमारांना या निषाद गुहूचा जोहार. राजा जोहार. घ्या, ते स्वतःच आलेत. जोहार भरत राजा. नाही निषेध राजा, मी रामांच्या अरे रे रे मित्रांचा- रे. अयोध्येच्या राजा, तुम्ही हे काय करताय? दादा तुम्हाला खूप जवळचं मानतात. तुम्ही मला मिठीत घ्या म्हणजे मला असं वाटेल जसं माझ्या रामदादांनीच मला स्पर्श केलाय. तुम्ही मला त्या योग्यतेचा मानत नाही ना? ठीक आहे, माझ्या पापांची हीच शिक्षा आहे. नाही नाही भरत दादा, नाही नाही भरत दादा, आमच्याकडून चूक झाली. आम्ही तुमचे अपराधी आहोत. आमच्या मनात न जाणू काय काय विचार आले तुमच्याबद्दल. भरत दादा, आम्हाला क्षमा करा. आम्ही पापी आहोत. अरे, श्रीरामांच्या बंधूंबद्दल आमच्या मनात कसले विचार आले. आम्ही खूप मोठे पापी आहोत, खूप मोठे. आम्हाला क्षमा करा भरत दादा. आम्ही तुम्हाला नाही जाऊ देणार. तुम्ही तर खरोखरच रामाचं दुसरं रूप आहात. अगदी रामदादाप्रमाणेच तुमच्या हृदयात प्रेम आहे. शत्रुघ्न, यांना नमस्कार कर. यांनी रामदादाला सांगितलं तर आपल्याला क्षमा होईल. नाही कुमार, नाही.
जोहार मंत्रीजी. श्रीराम खरंच सांगत होते की आमचा भरत खूप महान आहे, हो ना? दादा माझी आठवण काढत होते. हा, खूप खूप आठवण काढत होते. गवताच्या बिछाण्यावर झोपून पूर्ण रात्रभर तुमच्याबद्दलच बोलत होते. गवताच्या बिछाण्यावर? दादा गवताच्या बिछाण्यावर झोपले होते? हो, तो बघा, तो जो वटवृक्षाखाली गवताचा बिछाना आहे ना, त्यावरच प्रभू राम आणि माता सीता संपूर्ण रात्र झोपले. दादा आणि वहिनी ह्या वाळलेल्या गवतावर झोपले? हो कुमारजी, आमचे प्रभू श्रीराम इथेच झोपले होते. आमचा बिछाना नाही घेतला त्यांनी आणि आम्ही वाढलेलं अन्नही खाल्लं नाही. कंदमुळं खाल्ली आणि गंगा मातेचं पाणी पिऊन आपलं पोट भरलं. आणि दुसऱ्या दिवशी अन्वाणी पायांनी चित्रकूटाकडे प्रस्थान केलं. हाय रे अभाग्या भरत. दादा वाळलेल्या गवतावर झोपले आणि तू महालातल्या रेशमी बिछाण्यावर झोपत होतास. आर्य सुमंत, इथपासून मी पण चालत अनुवाणी पायांनी चित्रकूटापर्यंत जाईन. जोपर्यंत दादांचे दर्शन होत नाही, अन्न ग्रहण करणार नाही. स्वामी कंदमुळं खातात आणि सेवक राजभोग खातो. धिक्कार आहे अशा सेवकाचा, धिक्कार आहे.